नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत प्रथमेश बोबले या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर खूप वेळाने आपण एक व्हिडिओ घेऊन आलो तुमच्या सगळ्यांच्या भेटीसाठी आणि ती व्हिडिओ आहे आपल्या कोकणातली स्पेशल राईड आहे, सोलो राईड मी करतोय आपला मालाड टू संगमेश्वर। तर बघूयात आता आपल्या कोकणातला सगळ्यात मोठा सण आहे गणेश उत्सव। सगळ्यांची उत्सुकता खूप आहे आणि माझी सुद्धा खूप आहे एक्साइटमेंट। तर बघूयात आपण कसं आहे मुंबई गोवाचा लेटेस्ट अपडेट बघूया आपण कसं आहे। तर आता वाजलेत 4 वाजलेत, निघायचं होतं 3-3:30च्या आसपास पण थोडा लेट झाला झोपायला पण म्हणून। तर आता बघूयात पुढचा आपण जर्नी कव्हर करूया कशी वाटते आणि आपण पुढे चालू करूयात आपल्या जर्नीला। लेट्स बिगिन। तर आता आपण आहे ना सगळं आपलं बॅग वगैरे ना सगळं माउंट करून झालेलं आहे, मस्त माई आपल्या बंजी रोपने बांधलेलं आहे सगळं, मी सामान वगैरे लोड केलेलं आहे बाईकवरती। तर आता आपण आपल्या जर्नीला स्टार्ट करूया गणपती बाप्पाचं नाव घेऊन, गणपती बाप्पा मोरया। तर चला आपण आता पुढे भेटूयात मस्तपैकी सिनेरिक व्ह्यूजमध्ये। पुढे जसं जसं सनराईज होईल तसं तसं मस्त मस्त व्ह्यू दिसेल आपल्याला। पाऊस तर इतक्यात नाही आहे पण आता बघू आता पुढे आपल्याला भेटतोय का। तर चला आपल्या जर्नीला स्टार्ट करूया मस्तपैकी। चला आता आम्ही मालाड हायवेला, मालाड पुष्पबागला। आता इकडनं मी आपली मस्तपैकी राईड हायवेला पण कंटिन्यू करूया। इकडनं सर्व्हिस रोड इकडे संपतो आणि आता आपण इकडनं थेट मुंबई गोवाच्या हायवेने रवाना होऊया। तर मी मालाड हायवेवरून 4:15च्या आसपास निघालो आणि मी आता पोचलो आहे वाशीला। मी जवळजवळ 50 ते 55 मिनिटांमध्ये आलो वाशीला, कारण रोड पूर्ण खाली होता, कुठेच ट्रॅफिक नाही काय नाही। आणि मेन म्हणजे कसे सिग्नल्स नसतात रात्रीच्या टायमाला, जे ओपन्स असतात सगळे, म्हणून खूप इझी होतं डिस्टन्स कव्हर करायला। आणि वाशीचा ब्रिज पण पूर्ण खाली आहे, म्हणजे कोणीच नाही आहे, फक्त चाकरमाने जे निघाले आहेत कोकणासाठी तेच आहेत। आणि पाऊस तर नाही कुठे दिसत आहे, पण पुढे भेटू शकतो काय सांगता येत ना आपल्याला। तर बघू आपण पुढे कसं काय होत आहे ते। तर सकाळ सकाळच गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि काय पाहिजे, सुरुवात खूप छान झालेली आहे। ते लोक ट्रॉली घेऊन चाललेत गणपती बाप्पाची, टोईंग मॅनला हे करून अटॅच करून। तर खूप उत्सुकता आहे। तर बघूया आता आपण पोचलो आहे इकडे नवी मुंबईला, जिकडे मी प्रत्येक वेळेस आम्ही थांबतो, म्हणजे कुठे फिरायला जाताना किंवा गावी किंवा कुठेही आम्ही जेव्हा जातो तर आम्ही ह्या साईडलाच थांबतो। आणि इकडे आता जरा पेट्रोल भरायचं, समोर तुम्ही बघू शकता यशवंतराव, तर तो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे आणि इकडनं लेफ्ट मारला तर आतमध्ये एक पेट्रोल पंपाची इकडे आम्ही प्रत्येक वेळेस जातो। तर कारण कसे पेट्रोल पंप्स काय काय लोकांचे फिक्स असतात की इकडेच आहे तिकडेच आहे, कारण काय काय लोकांच्या पेट्रोलमध्ये कचरा वगैरे असतो, म्हणून आम्ही नाही जात कुठे, आम्ही फक्त ह्याकडेच भरतो। आणि मुंबईमध्ये आपले फिक्स आहेत आणि जर कुठे लॉंग रूटला जायचं असेल तर आम्ही इकडे प्रेफर करतो। तर आता इकडे पेट्रोल वगैरे टाकूया, मस्तपैकी टँक फुल करूया आणि जर्नीला स्टार्ट। फुल टँक असेल तर काय मजा नाही, फक्त गाडी पळवायची आहे। तर मीटर इज स्टार्ट चालू केलेलं आहे, फुल करून घेऊया आपण मस्तपैकी। आणि ह्या टायमाला 6G आहे तर आपल्याला काही टेन्शन नाही, कारण पेट्रोलचा टँक त्याच्या मागच्या साईडला आहे, नाही तर ग्रॅझे असती तर सगळं सामान ऑफलोड करून डिकी ओपन करून पेट्रोल भरायला लागलं असतं, तर ते खूप इझी झालं आहे। आणि फायनली पळसवे फाट्याला गाडी टाकलेली आहे मुंबई गोवाला, खूप वेळानंतर गाडी टाकली आहे आपल्या मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेला। ती एक्साइटमेंटच वेगळी आहे आणि इकडची मजाच वेगळी आहे गाडी राईट मारली की, कारण लास्ट टाइम मी फक्त अलिबागला गेलो होतो, पण ती एक्साइटमेंट नाही आहे जी कोकणात जाताना असते। तर हेवी गाड्या नाही आहेत, थोडे 1-2 असतील फक्त, पण पुढे त्यांना अलाउडच नाही आहेत, हे इथले इथे असणार। तर खूप मस्त वाटतं आहे आणि तुम्ही बघू शकता पावसाचं थोडंसं वातावरण झालं आहे। तर आता मी पोचलो आहे वडखळला, वडखळचा जो ब्रिज आहे तिकडे त्याच्या वरच्या ब्रिजवरती आहे मी, फ्लायओव्हरवरती, कारण आता वडखळचा जो फ्लायओव्हर बनल्यामुळे आता खालून कोणीच जात नाही, तर खूप इझी झालं आणि सुटेबल होतं। तर डायरेक्ट आता जे लोक पहिला वडखळला थांबायचे आता तो सगळा स्टॉप, म्हणजे जेवढ्या त्या लॉंगच्या गाड्या आहेत सगळ्या तिकडे वाकणला जाऊन थांबतात, इकडे कोणीच थांबत नाही। तर मी आता नागोडण्याला पोचलो आहे। जो हा रोड खराब आहे एवढ्या वर्षापासून, जो ॲज इट इज आहे, इथे काही चेंजेस नाही आहेत, जसा आहे तसाच रोड आहे। फक्त नागोडण्यापर्यंत तर मला कुठे खराब नाही मिळाला, फक्त एवढाच पॅच जो आहे तो थोडा खराब आहे, कारण हा नागोडण्याचा एवढा जो रस्ता आहे हा खूप वर्षापासून असाच आहे, म्हणजे जे ब्लॉक जसे वर खाली तर तसंच आहे, कोणी लेवल करायचा पण प्रयत्न नाही केला, फक्त एवढाच का राहिला आहे सेगमेंट काय माहीत नाही। पण इकडनं लेफ्ट मारलात की डायव्हर्जन आहे आणि मग तिकडनं परत रस्ता कंटिन्यू आहे। हे बघा डायव्हर्जन नंतर हा रोड चांगला आहे, तो नागोडण्याचा रोड फक्त थोडा खराब आहे, बाकी तोपर्यंत तरी कुठे मिळाला नाही रोड खराब, तर चांगलाच आहे ओव्हरऑल। तर मी आता पोचलो आहे वाकणला, वाकणला आपण थांबूया, मस्तपैकी चहा नाश्त्याचा ब्रेक घेऊया। आणि मालाडवरून जर बघायला गेलं प्रॉपर 120 किलोमीटर आहे मालाडपासून ते वाकणपर्यंतचा डिस्टन्स, इथे मी आता थांबेन नाश्ता करायला। तो 120 किलोमीटर नंतर मी हा पहिला ब्रेक घेतला, तर आता मस्त नाश्ता वगैरे करून घेऊया आणि आपलं
फेमस आणि आवडतं मिसळ पाव. वा, वाकणचा जो स्टॉप आहे आता सगळे लोक इकडेच येतात नाश्ता करायला, वडकाळला कोण थांबत नाही. आणि मी आता पोचलो इंदापूरला. तर जसं मी काल पहिला बघितलं होतं की खूप सारं ट्रॅफिक दाखवत होते, यूट्यूबला जे व्हिडिओ बघितल्या, मग मी सकाळी गुगल मॅप चेक केला तर त्याच्यामध्ये पण काय दाखवलं नाही. आणि आता रोडवर तर कोणीच नाही आहे, म्हणजे पूर्ण खाली आहे. ना हेवी गाड्या आहेत, ना ST बस आहेत, ना लक्झरी बस आहेत, काहीच नाही आहे. इंदापूरला मी आता पोचलो, पूर्ण रोड खाली आहे, पूर्ण रोड खाली, कोणीच नाही आहे, म्हणजे कुठेच एक सिंगल ट्रॅफिक नाही लागले आत्तापर्यंत तरी. तर आता पुढे बघू, आपल्याला इंदापूर क्रॉस करून माणगावला ट्रॅफिक लागते का. माणगावला ट्रॅफिक होपफुली असू शकते, कारण तिकडे तो ST डेपो वगैरे ज्या पुण्यावरून पण रोड कनेक्ट होतो, तिकडे श्रीवर्धनचा रोड कनेक्ट होतो, तर तिकडे शक्यता आहे. पण फायनली माणगावला पण ट्रॅफिक नाही आहे. माणगावचा रोड पण पूर्ण क्लिअर आहे, तुम्ही बघू शकता. तर त्यांची मॅनेजमेंट ह्या टायमाला खूप चांगली आहे. पोलीसवाले खूप जणी उभे आहेत, म्हणजे प्रत्येक नाक्यावरती मॅनेज करायला, म्हणजे कुठे ट्रॅफिक होऊन देत नाहीत ते लोक. सिस्टमॅटिक गाड्या सोडत आहेत लेन टू लेन. आणि इकडे आल्यावरती आम्हाला डायरेक्ट यशचीच आठवण येते, जिथे आम्ही राईट मारून श्रीवर्धनला जाऊ शकतो. बघू आता येताना जर वेळ भेटला, लवकर आलो तर एक फेरी मारता येईल, कारण तिथून हार्डली 1 तास आहे यशचं गाव श्रीवर्धन. राईट मारलात की. आणि आमचे बाजूचे नेबर्स पण तिकडे राहायचं आहे श्रीवर्धनलाच. तर नाश्ता वगैरे केलं तर मस्त वाटतं एकदम. टमी पण फुल आहे, गाडीची टँक पण फुल आहे. तर आता फक्त रोड कव्हर करायचा आहे आणि मस्त निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे. निसर्गाचा व्ह्यू मी टाकेन पुढे. आपल्याला 3 घाट लागतात जायच्या अगोदर, संगमेश्वरच्या अगोदर 3 घाट लागतात, तर आपण त्या घाटचा पण शॉट्स घेऊ. आणि आता इथून तुम्ही बघाल ना, तर पुढे जाऊन जो राईट आहे तिकडेच जो जातो आपला मसला म्हणून आहे, आणि श्रीवर्धन जे जातो तिकडे. तर माणगाववरून हा राईट मारायचा आहे. हा जर राईट मारला तर तुम्ही डायरेक्ट श्रीवर्धनला, कुठे लेफ्ट राईट काहीच नाही आहे, डायरेक्ट घाट लागतो आणि डायरेक्ट श्रीवर्धनला तुम्ही पोचाल मसल्याच्या इकडे. बघू शकता बघा, हा राईट आहे. इकडे साईनबोर्ड पण दिलेला आहे लोकांनी श्रीवर्धनचा वगैरे. आणि जर तुम्हाला सरळ जायचं असेल महाड ह्या साईडला तर सरळ जायचं. तर माणगाव क्रॉस करून आता मी पुढे आलो आहे महाडला. महाड क्रॉस केला जस्ट, आणि आता आपल्याला पुढे कशेडी घाट लागेल. तर एक मी बोललो छोटासा एक शॉट घेऊया आपला मस्तपैकी. आणि सेफ्टी गेअर्स घातलेले, एल्बो गार्ड, नी गार्ड वगैरे लावले होते मी. आणि मला फॉग लॅम्प पण लावले आहेत. तर बघू शकता आता कशेडी घाटाला सुरुवात झालेली आहे. तर इकडे पण गर्दी वगैरे नाही आहे, ट्रॅफिक नाही आहे, पण सीन तुम्ही बघू शकता जो आहे, सिनेरिक व्ह्यू अमेझिंग, एक नंबर व्ह्यू वाटतो आहे. दोन्ही बाजूला हिरवळ आणि एकदम मस्त शांतता, कोणाची दगदग नाही, काय नाही, एकदम भारी वाटतं आहे व्हिडिओमध्ये. आणि रिअलमध्ये पण जे बघायला व्हिडिओपेक्षा जे समोर बघायला भारी वाटतं ना, ते खूप मस्त वाटतं बघायला. पावसाचं थोडंसं वातावरण झालं आहे, पाऊस पडायची शक्यता आहे. मला अजूनपर्यंत तरी पाऊस नाही मिळाला आहे महाडपर्यंत तरी. आता कशेडी घाट स्टार्ट झाला आहे, तुम्ही बघू शकता. आता कशेडी घाटाचा हा टनल सगळ्यात फेवरेट पार्ट आहे माझा. ते लोकांनी ह्या टायमाला मोठ्या कार्स जे आहेत हेवी गाड्या, त्यांना पण अलाउड केलेलं आहे, कारण लास्ट टाइम ते लोकांनी अलाउड नव्हतं केलं, फक्त बाईक, कार आणि ज्या छोट्या टेम्पो वगैरे असेल ते. आणि मे बी आता वरच्या रोडवरती काम चालू असू शकतं, म्हणून त्यांना खालून अलाउड केलं आहे. तर ओव्हरऑल खूप मस्त वाटतो आहे कशेडी घाट. लास्ट टाइम मधल्या साईडला पण थोड्या लाईटी नव्हत्या, या टायमाला पूर्ण लाईट्स आहेत. ते लोकांनी स्टार्ट टू एंड लावलेले आहेत. हे बघा, मोठ्या गाड्यांना त्यांनी अलाउड केलं आहे. मागाशी पण एक गाडी गेली, नाहीतर ह्या सगळ्या गाड्या ते लोक वरतूनच पाठवतात. मोठे ST बस, लक्झरी बस, हे सगळ्या डायरेक्ट वरतून पाठवतात. जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटरचा हा प्रवास आहे टनलचा, जो तुमचा 1 तास वाचवतो. आणि खड्ड्यांचा जो रस्ता आहे वरतून, तो सगळा अवॉइड करतो. आणि हा जो टनल हा खूप लाईफ इझी करतो. त्याला खूप मस्त टनल बनवला आहे, ज्यांनी कोणी बनवलं ना भाई, हॅट्स ऑफ आहे त्याला. तुम्ही बघू शकता इकडे लोकांनी पेंटिंग्स वगैरे काढले आहेत. आणि टनलच्या बाहेर आलेलं वेगळंच वाटतं काहीतरी. ते 2 मिनटं काळोखात असल्यानंतर अचानक बाहेर व्हाईट सगळं एकदम प्रकाश. पावसाला सुरुवात झाली. आता आम्हाला पाऊस भेटला, तर मी सेकंड ब्रेक खेडला घेतला होता, जिकडे मला पाऊस लागला म्हणून मी थांबलो होतो चहा प्यायला. लकीली तेव्हाच पाऊस आला. तर मग मी सगळे रायडिंग गेअर्स काढून मग मी रेनकोट वगैरे घातला. पण आता इकडे बिलकुल पाऊस नाही, तर मला गरम होतं मरणाचं. आणि आता मी परशुराम घाटात आहे. परशुराम घाट जस्ट स्टार्ट झाला आहे. परशुराम घाटाचा पण मध्ये थोडे पॅचवर्क मी जे बघितले होते यूट्यूबला, ज्या ब्लॉगर्स लोकांनी टाकले होते, तुम्ही सौंदर्य बघा परशुराम घाटाचं, एक नंबर वाटतं आहे ना. एवढं सुंदर दिसतं आहे ना, खूप सुंदर दिसतं आहे. पण दरवर्षीप्रमाणे जेवढी ट्रॅफिक असं ह्या टायमाला कंपॅरेटिव्हली खूप कमी आहे, कारण मम्मी पप्पा आणि पण गेले होते STने, तर त्यांना पण ट्रॅफिक बिलकुल नाही मिळाला. ते लोक संध्याकाळी काहीतरी 5-5:30च्या आसपास निघाले मलाडवरून.
आणि रात्री 3 वाजता ते लोक पोचले तुरळला. म्हणजे खूप लवकर डिस्टन्स कव्हर केला ते लोकांनी. खूप म्हणजे खूप, हार्डली 8 ते 9 तासात डिस्टन्स केला ह्याच्याने एस टीने. तर इथे बघू शकता ज्या एसट्या गेल्या गावच्या ठिकाणी त्या आता रिटर्न परत चालल्यात मुंबईला. सगळ्या खाली चालल्यात रिटर्न. आता कोणीच नाही आहे त्या एस टीमध्ये. जाताना बिलकुल ट्रॅफिक नव्हती, येताना पण रोड क्लिअर आहे. तुम्ही बघू शकता सगळ्या एसट्या रिटर्न चालल्यात. आणि इथे थोडासा पॅचवर्क आहे, इथे काम चालू आहे ते लोकांचं. बाकी ओव्हरऑल परशुराम घाट पण क्लिअर आहे, कुठेच काय खड्डे वगैरे नाही आहेत. तुम्ही जर बाय रोड येत असाल तर बिंदास्त या, काहीच टेन्शन घेऊ नका. रोड एकदम क्लिअर आहे. कुठे थोडासा पॅचवर्क आहे 1-2 ठिकाणी, बाकी एवढा मोठा काहीच नाही आहे सायन्स जसं काय काय लोक सांगतात खूप खराब आहे वगैरे. काहीच नाही, खूप सुंदर रोड आहे, खूप सुंदर आहे. तर रोड चांगले असल्यामुळे डिस्टन्स कव्हर करायला पण मजा येते, गाडी चालवायला पण मजा येते. आणि हा माझा फेवरेट स्पॉट आहे गावी जाताना जो लागतो. लेफ्ट हँड साईडला तुम्ही बघा, 1 मिनटं होल्ड करा फक्त आणि तो व्ह्यू बघा. 1 नंबर व्ह्यू आहे. आणि हा पावसातनं व्ह्यू बघायची आनंदच वेगळा आहे. लोक लिटरली ते गाड्या वगैरे थांबवून खालून जातात तिकडे. तो बघा, तो वॉटरफॉल तुम्ही बघू शकता, किती भारी वाटतो आहे. इकडे सगळ्या लोकांनी गाड्या थांबवून सगळे उतरून, आणि इथून खालून तुम्हाला जायला तिकडनं रस्ता आहे, तुम्ही तिकडे उतरून जाऊ शकता. किती भारी वाटतोय बघा व्ह्यू, 1 नंबर. असा लांबून तो वाटतोय, पण तिकडे गेल्यानंतर खूप सुंदर दिसतो. आता बाईकवर सगळं सामान माउंट केलं आहे म्हणून, नाही तर मी पण गेलो. आता मी पोचलेलो आहे कडवईला, म्हणजे आपल्या मेन हायवेला. मुंबई गोवाची तुम्ही एक्झिट घेतो आपल्या सर्व्हिस रोडसाठी, तर टुवर्ड्स कडवईला आपण हेडिंग घेतो. तर आता फायनली ओव्हरऑल जर्नी खूप मस्त होती. आणि त्याचा थोडासा डिस्टन्स राहिला 7 ते 8 किलोमीटर, तो कवर करतो. एकदा घरी पोचतो, सामान अपलोड करतो आणि प्रॉपर ब्लॉग एडिट करून आज आपण ब्लॉग टाकायचा प्रयत्न करू. ओव्हरऑल खूप जर्नी मस्त होती. तर आता हे बघा, तुरळचा हा जो पहिला इकडे होता, हे सगळं रोड कट होऊन जो मोठा रोड झाला ना, इकडे पहिल्या दुकानच होती, आता काही नाही आहे. जर तुम्हाला हा बघा तुरळ इकडे साईनबोर्ड दिलेला आहे लोकांनी, तर इकडनं लेफ्ट मारलात की कडवई, आणि कडवईच्या पुढे चिखली, आणि मग तिथून 5 मिनटं फक्त. तर हा लेफ्ट मारायचा, सरळ गेला तर तुम्हाला तिकडे रेल्वे स्टेशन मिळेल संगमेश्वरचा, आणि हा लेफ्ट मारला तर आतमध्ये आपल्या सर्व्हिस रोडला आपण चालू होतो कडवईसाठी. तुम्ही इकडे बघू शकता, इकडे सगळे साईनबोर्ड दिलेले आहेत त्या लोकांनी लेफ्ट हँड साईडला, हा जिवली वगैरे. आणि आता मी पोचलो कडवईला, तर कडवईवरून आपल्याला राईट मारायचं आहे. तर कडवईवरून राईट मारला तर मार्केट पण खाली आहे, अजून लोक आली नाही आहेत. तर खूप ट्रॅफिक खाली झाली, कारण सॅटर्डे संडे असल्यामुळे सगळी लोक पहिलंच निघाले. ते मंडेची वेट नाही केली ते लोकांनी, आणि त्यांना माहिती आहे 2-2 दिवस गाडीत जातात, तर बेटर आहे की पहिलंच गाडीत जावं. हा व्ह्यू किती सुंदर दिसतो आहे, म्हणजे लिटरली ना फोन बंद करायची इच्छाच नाही होता. असं वाटतं की व्हिडिओ काढत राहू, एवढं भारी वाटतं आहे, खूप भारी वाटतं आहे. आणि राईट हँड साईडला इकडे माझा मित्र राहतो, वन ऑफ माय कलिग अविनाश म्हणून, त्याचं गाव आहे ते, आम्ही एकाच गावचे आहेत. त्याच्या आईचं गाव आहे हे, इकडे 10 मिनटावरचीच आहे फक्त माझ्या इथून. तर इकडे आता थोडंसं पुढे गेलं की चिखलीच आहे, तिकडे ही चिखलीची ग्रामपंचायत आहे इकडे. आणि राईट मारला तर आम्ही काकांच्या इकडे जातो, संदीप काकांकडे. पण आता ह्या टायमाला बघू आपण कधीच चाललो आहे. आणि आता आपण फायनली हार्डली 5 ते 5 मिनटं, मॅक्सिमम 5 मिनटात पोचू आपण. तर आता मी चिखलीमध्ये पोचलेलो, हार्डली 1 मिनटावरती चिखली आहे. आणि ह्याची पुढचा जो मी शॉट टाकला ना, तो तुम्ही बघू शकता, एवढा सुंदर एकदम शांत आवाज आहे ना तो मासरांगी. तर पाण्याचा प्रवाहाचा तुम्ही आवाज बघितलात, पक्ष्यांचा किलबिलाट, किती मस्त वाटतंय. आणि ही खालची वाडी आहे जिथे बाजूला छोटीशी नदी वाहते, आणि हा जो रोड आहे साईडने खूप सुंदर दिसतो, खूप सुंदर. एव्हरीवेअर इज ग्रीन, एव्हरीवेअर. खूप भारी वाटतंय, मस्त. आणि आता 1 मिनटं राहिलं फक्त पोचायला, 1 ते 2 मिनटं हार्डली. तर 2 मिनटात मी पोचेन घरी, सगळं सामान वगैरे ऑफलोड करेन, आणि मग डायरेक्ट जे झोपणार आहे ना भाई मजबूत. भाई लोक फायनली गावी पोचलेलो आहे मी, सुखरूप, आणि मस्त जर्नी झाली. ओव्हरऑल खूप छान वाटतंय. आत्ताच मी हे बघा, तुम्ही ते बघू शकता, रेनशीटर वगैरे काढलेलं आहे, विंडशीटर, आणि सामान वगैरे ऑफलोड केलं. पप्पा आले होते तिथे घ्यायला मला, सामान वगैरे ऑफलोड केलं. तर ओव्हरऑल जर्नी सांगायचं गेलं तर खूप मस्त झाली. खड्डे जर फक्त होते ते फक्त नागोठण्याला होते, आणि पाऊस मला मिळाला फक्त खेळला. बाकी ओव्हरऑल रस्ता खूप सुंदर आहे. जर रस्त्याने यायचा विचार करत असाल तर बिंदास्त या, बेफिकर, काही टेन्शन नाही आहे. या फक्त मस्त एन्जॉय करा, व्ह्यूचा आनंद घ्या, रोडचा आनंद घ्या, गाडी चालवायला पण तुम्हाला खूप मजा येईल. आणि मी आता पोचलो आहे, तर चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जर आपण गणपती वगैरे आणायला जाणार आहे, मूर्ती आपल्याला सिलेक्ट करायला जायची, तर ती पण एक व्हिडिओ येईलच.
तर ही ओव्हरऑल एक मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेचा तर मी अपडेट दिला तुम्हाला, कसं आहे काय आहे. खूप मजा आली. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. चला राम राम. वेळ आता तुमचा निरोप घ्यायची, तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर एकदा सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडले असेल तर एकदा नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला बाय.